श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 12व्या अध्यायाच्या 10 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. 9 आणि 10 वचने मी मागच्या कार्यक्रमात आपणाकरिता वाचलेली होती आणि मी आपणाला सांगितले होते की पुढच्या कार्यक्रमात मी ह्या वचनांचे स्पष्टीकरण आपणाला देईन. तर श्रोत्यांनो, 9 आणि 10 वचने, 12वा अध्याय, 9 आणि 10 वचने. तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला. उबदार हवेसाठी दक्षिणेकडील प्रदेश चांगला होता आणि अब्राम त्या दिशेने प्रवास करीत गेला. असं वाटतं की तो एक भटक्या प्रवृत्तीचा माणूस असावा. अब्रामाची विश्वासाची एक परीक्षा संपली आणि आता दुसऱ्या परीक्षेला त्याला तोंड द्यायचे होते. आपण त्याविषयी 10व्या वचनातून मागच्या कार्यक्रमात वाचले. पुन्हा एकदा हे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. पुढे देशात दुष्काळ पडला, तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. वास्तविक श्रोत्यांनो, अब्राम यावेळेस त्या देशामध्ये होता ज्याविषयी देवाने त्याला आज्ञा दिली होती आणि हा देश त्याच्यासाठी आशीर्वादाचे ठिकाण होते आणि देवाने त्याला हा देश सोडण्यास सांगितले नव्हते. परंतु आपण वाचतो की देशामध्ये फार भारी दुष्काळ पडला आणि बहुधा अब्रामाने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून या दुष्काळाच्या तीव्रतेची माहिती काढली असावी आणि त्या माहितीमुळे व दुष्काळाच्या कठीण परिस्थितीमुळे अब्रामाने आशीर्वादाच्या ठिकाणावरून आपले बस्तान हलवले व तो खाली मिस्रात काही काळासाठी राहायला गेला. आणि साराय, जी त्याची पत्नी होती, तिने त्याच्या निर्णयाला होकार दिला हे स्पष्टच आहे. लक्षात घ्या श्रोत्यांनो, की अब्रामाचे मिस्रात जाणे हे देवाच्या आज्ञेनुसार नव्हते. तेथे मी तुला आशीर्वाद देईन असे देवाने त्याला सांगितले नव्हते. उलट, हा तो देश आहे, हा देश मी तुला देत आहे, मी तुला येथे आशीर्वाद देईन व तुला आशीर्वादाचे कारण बनवेन असे देवाने त्याला सांगितले होते. परंतु अब्रामाने देवावर विश्वास ठेवला नाही. तो मिसर देशात गेला. पवित्र शास्त्रात मिसर देश हे जगाचे प्रतीक आहे आणि आपण या निर्णयाचा अभ्यास करताना शिकणार आहोत की देवाविषयी अविश्वास दाखवून अब्रामाने स्वतःच्या बुद्धीने घेतलेला निर्णय किती घातक होता. अब्रामाने ऊर देश सोडताना आपल्यासोबत खूप मोठे लटांबर घेतले. अनेक जीव म्हणजे दास, दासी आणि गुरे, ढोरे वगैरे घेतले. आपल्या पुतण्यालाही त्याच्या सर्व लवाजम्यासह त्याने घेतले. या त्याच्या आज्ञा पालनातील कसुरीने त्याला दुष्काळाची तीव्रता अधिक भासली. त्याने देवाची आज्ञा पाळून फक्त आपल्या पत्नीला व काही आवश्यक दासांना सोबत घेतले असते तर दुष्काळाची एवढी झळ त्याला जाणवली नसती. लक्षात घ्या, त्याचा हा मिस्रात जाण्याचा निर्णय चुकीचा होता व या चुकीचे एक कारण त्याच्या पूर्वीच्या किंचित अवज्ञेमध्ये होते. त्याने तेव्हा देवाच्या आज्ञेचे पूर्ण पालन केले असते तर दुष्काळाच्या तीव्रतेने तो कदाचित डळमळला नसता. त्याच्या विश्वासाची ही दुसरी परीक्षा होती आणि आपल्याला दिसतं की त्याने देवावर अविश्वास दाखविल्याने त्याच्याकडून गंभीर चुका झाल्या. त्यापैकी एकीचे परिणाम आजही जग भोगत आहे. ती चूक आपण नंतर अभ्यासणार आहोत. आता आपण वाचूया श्रोत्यांनो 11 आणि 12 वचने. 12वा अध्याय, 11 आणि 12 वचने सांगतात, तो मिस्रात प्रवेश करणार तो आपली बायको साराई हिला म्हणाला, पहा, तू दिसावयाला सुंदर स्त्री आहेस हे मला ठाऊक आहे. तुला मिस्री लोक पाहतील तेव्हा ही याची बायको आहे असे म्हणतील आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवतील. आपल्याला कदाचित माहीतच असेल श्रोत्यानो की मृत समुद्राच्या वायव्य किनाऱ्यावर असलेल्या गुहांमध्ये काही प्राचीन गुंडाळ्या सापडल्या. त्यांना डेड सी स्क्रोल्स असे म्हणतात. या गुंडाळ्या पवित्र शास्त्रातील काही पुस्तकांची हस्तलिखिते आहेत व काही तज्ज्ञांच्या मते ही हस्तलिखिते यहुद्यांपैकी कुमरान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका यहुदी समूहाच्या मालकीची होती. या गुंडाळ्यांमध्ये एक गुंडाळी अशी होती की ती उलगडणे कठीण होते, कारण ती प्राचीन काळातली असल्यामुळे ती उलगडताना तिचे तुकडे पडण्याची भीती होती. इस्रायल राष्ट्राने ह्या गुंडाळ्या घेतल्या व शास्त्रीय पद्धतीचा वापर करून त्या तुटू न देता उघडल्या. त्यामध्ये
उत्पत्ती या पुस्तकातील 12 ते 14 या अध्यायांचे अर्थप्रकाशन होते आणि विशेष म्हणजे 12व्या अध्यायातील आता आपण वाचलेल्या उतार्याचे म्हणजे सारेच्या सौंदर्याचे वर्णन त्यामध्ये होते. यावरून पवित्र शास्त्रातून आत्ताच आपण जे वाचले ते सत्य असल्याचे आपल्या लक्षात येते. याच गुंडाळीमध्ये अब्रामाच्या प्रवासाचे वर्णन आहे. अब्रामाच्या विश्वासाची घसरण तुमच्या लक्षात आलीच असेल. पहिले, त्याने अनावश्यक लोकांना लव्याजम्याला आपल्यासोबत घेतले. दुसरी गोष्ट म्हणजे देशात दुष्काळ पडला तेव्हा तो मिसर देशात काही काळासाठी गेला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जरी सारा त्याची पत्नी असली तरी त्याची ती बहीण आहे असे खोटे सांगण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याचा देवाचे मार्गदर्शन व सामर्थ्य आणि प्रेमदया यांच्यावरील विश्वास कमकुवत होता. हेच या निर्णयांमधून आम्हाला दिसून येते. आपली पत्नी सुंदर आहे आणि तिच्यामुळे आपल्यावर संकट येईल अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली. तो तिला काय म्हणाले ते पहा, 13वे वचन. तर मी याची बहीण आहे असेच तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल आणि तुझ्यायोगे माझा जीव वाचेल. अब्रामाचे हे विधान अर्धे असत्य होते. कसे ते आपण नंतर पाहू. पण श्रोतांनो, कधीकधी अर्धसत्य हे पूर्ण असत्यापेक्षा अधिक धोकादायक असते. कारण असत्याचा मूळ हेतू फसविण्याचाच असतो. आणि आपण पुढे वाचतो की अब्रामाची भीती खरी होती. कारण फारोने सारेला आपल्या घरात घेतले. बहुधा तिला राणी बनवून घेण्यासाठी तिचे सौंदर्य अधिक खुलवावे याकरिता तयारी सुरू झाली. आणि याच काळात देवाने फारोला पिडांनी ग्रासले व त्याला हे कळवले की त्याने साराला पत्नी म्हणून घेऊ नये. एस्थेरच्या पुस्तकातून आपणाला कळतं की एखाद्या राजाची किंवा सत्ताधाऱ्याची पत्नी होण्यासाठी कुठल्याही स्त्रीला तयार करण्यासाठी फार वेळ दिला जात असे. पुढे 12व्या अध्यायाची 18 ते 20 ही वचने आम्हाला सांगतात. 12वा अध्याय 18 ते 20 वचने वाचूया. तेव्हा फारोने अब्रामास बोलावून म्हटले, तू मला हे काय केले? ही तुझी बायको आहे हे तू मला का सांगितले नाही? ती तुझी बहीण आहे म्हणून तू मला का सांगितले? मी तिला आपली बायको करण्यासाठी मजकडे ठेविले होते, तर आता ही पहा तुझी बायको, हिला घेऊन जा. तेव्हा फारोने आपल्या दासांना त्याच्या संबंधाने हुकूम केला आणि त्यांनी त्याची बायको व त्याचे जे काही होते त्यासह त्याला वाटेस लाविले. श्रोतांनो, अब्राम व सारेच्या जीवनातला हा देवाचा हस्तक्षेपच होता. परंतु जोपर्यंत अब्राम इजिप्तमध्ये होता तोपर्यंत देवाने अब्रामाला दर्शन दिले नाही. आपण आताच वाचलेल्या वचनांमध्ये अब्राम सारेला काय म्हणाला व तिला फारोच्या घरात कसे नेले गेले हे सांगितले आहे. मला वाटतं श्रोतांनो, येथे आम्ही थोडे थांबून सारेच्या भावनांचा व अब्रामाच्या दुबळ्या विश्वासाचा विचार करायला हरकत नाही. अब्राम जरी देवावर विश्वास ठेवणारा होता, तरी जेव्हा तो देवापासून दूर गेला तेव्हा त्याचा जुना स्वभाव, स्वार्थी स्वभाव उसळून आलेला आम्हाला दिसतो. परमेश्वराने आपल्या सार्वभौम सामर्थ्याने या प्रसंगामध्ये हस्तक्षेप केला आणि त्याने फारोला व त्याच्या घराण्याला मोठ्या पीडांनी पीडले. त्याने फारोला हे समजण्याची बुद्धी दिली की या पीडा अब्रामाची पत्नी सारा हिला त्याने आपल्या घरात घेतल्यामुळे त्याच्यावर आलेल्या आहेत. श्रोत्यानो, काही लोकांचे मन देवाविषयी इतके निर्बुद्ध झालेले असते की देवाने त्यांच्यावर संकटे पाठवली तरी ती शिक्षेच्या रूपातली आहेत हे त्यांना समजत नाही. देवाने हस्तक्षेप केला आणि सारेला फारोच्या घरातून सोडवले आणि अब्रामाचीही तेथून त्याच्या पत्नीसह व लवाजम्यासह रवानगी करण्यात आली. आता आपणापैकी कोणी म्हणेल, पण देशात भारी दुष्काळ होता, मग अब्रामाने इजिप्तला जाण्यात काय चूक केली? शिवाय फारोने अब्रामाला ठार मारावी यापेक्षा त्याचा जीव वाचविण्यात सारेने एक अर्धसत्य सांगितले तर काय बिघडले? माझ्या प्रिय श्रोत्यांनो, या जगात राहताना व या जगाच्या चालीरीतीने चालताना आणि समोरच्या परिस्थितीकडे व्यवहारी नजरेने पाहताना असले निर्णय रास्त व अटळ वाटतात. पण लक्षात घ्या की आम्ही जगिक लोकांच्या जीवनातली घटना पाहत नाही. अब्राम व सारा हे देवाने त्याच्या खास योजनेसाठी निवडलेले जोडपे होते आणि ते जगात राहत असले तरी जगाचे नव्हते. त्यांना जगाची नव्हे तर देवाने नेमून दिलेली विश्वासाची परिमाणे लागू पडत होती
आणि त्यांचे वर्तन त्याच दर्जाचे असावे अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती. जरी देशात दुष्काळ पडला होता व तो तीव्र स्वरूपाचा होता, तरी अब्राम आकाश व पृथ्वी यांच्या निर्माणकर्त्या देवाला ओळखणारा होता, ज्याने त्याला दर्शन देऊन उत्कृष्ट अभिवचने दिली होती. तो त्याला त्या दुष्काळातही अन्न पुरवायला समर्थ आहे असा विश्वास अब्रामाने ठेवायला हवा होता. स्तोत्रसंहिता 33 अध्याय 18 आणि 19 या वचनांमध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, स्तोत्रसंहिता 33 अध्याय 18 आणि 19 वचने. पहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्याचवर त्याची नजर असते. यहोवा देव अब्रामाला त्याच्या प्रियजनासह त्या दुष्काळात वाचवायला समर्थ आहे, हा विश्वास अब्रामाजवळ नव्हता आणि म्हणूनच त्याच्यासमोर या गंभीर समस्या उभ्या राहिल्यात. श्रोत्यानो, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी केवळ देवाच्या इच्छेखातर आहात आणि तुमची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, तरीही आपले गुडघे लटपटू देऊ नका. आपले लोंबकळणारे हात दृढ करा. ही तुमची विश्वासाची परीक्षा आहे. जसे अब्रामाने चुकीने मिस्रात प्रवेश केला तसे तुम्ही करू नका. त्या चुकीतून तुम्हाला सोडवायला देवबाप समर्थ असला तरी स्वतःच्या बुद्धीवर टेकून विश्वासाच्या मार्गापासून दूर जाऊ नका. पौलाने फिलिप्पे येथील मंडळीला जे सांगितले ते मी आपणाला पुन्हा सांगते. आणि माझा देव आपल्या गौरवातल्या संपत्तीच्या प्रमाणाने तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूत पुरवेल. जर प्रभू येशू ख्रिस्त तुमचा तारक आहे, तुम्ही आपले जीवन त्याच्या हाती सोपवलेले आहे, तर तुमच्या कल्याणाची जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि जर तुम्ही अजूनही ख्रिस्ताला आपला उद्धारक म्हणून ओळखत नाही, तर मला आपणाला सांगू द्या की तुमच्याकरिता देवाची सर्वसाधारण कृपा आहे, पण त्याची विशेष कृपा व दया त्या सर्वांसह आहे जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत. म्हणून आजच त्याच्याजवळ या. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. ती सर्व ख्रिस्ताच्या चरणी येऊन कबूल करा. तो तुम्हाला पापांची क्षमा आणि विलक्षण शांती पुरवेल. त्याच्यामध्ये तुम्ही जिवंत देवाचे, यहोवा देवाचे पुत्र व कन्या बनाल. श्रोत्यानो, आता आपण 13व्या अध्यायाचे पहिले वचन वाचूया. 13वा अध्याय, पहिले वचन. अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट यास घेऊन मिस्र देश सोडून नेगेबकडे गेला. लक्षात घ्या श्रोत्यानो, की आता अब्राम मिस्र देशाला सोडत आहे आणि तो नेगेबकडे जात आहे. अब्रामाने आपली चूक ओळखून देवाने सांगितलेल्या देशात परत प्रयाण केले. येशू ख्रिस्ताला अनुसरताना आम्ही त्याने आखून दिलेल्या मार्गामध्ये त्याच्या मध्यातून चालायला हवे आहे. जराही आमचे पाऊल डावीकडे किंवा उजवीकडे पडले तर त्याचे अनेक दुष्परिणाम तर होतातच आणि आम्हालाच ते भोगावे लागतात. परंतु त्यामुळे आम्ही देवाच्या मधुर व पवित्र समक्षतेपासून दूर जातो व त्याच्या आशीर्वादांना मुकतो. आता 2 आणि 3 वचने पहा. 13वा अध्याय 2 आणि 3 वचन. तो कळप रुपे व सोने यांनी संपन्न होता. मग मजला करीत करीत तो नेगेब पासून बेथेलपर्यंत गेला. बेथेल व आय यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता, त्या ठिकाणी तो आला. अब्राम एरुश्लेमेच्या अति उत्तरेला गेला. तो दक्षिणेकडे हेब्रोनपर्यंत आला होता. आता एरुश्लेमेच्या उत्तरेकडे बेथेल ह्या ठिकाणी तो आला. त्यानंतर 13व्या अध्यायातील 4 वचन आम्हाला सांगते, त्याने प्रथम वेदी बांधिली होती, त्या स्थळी तो आला. तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. श्रोत्यानं, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, काय हा माणूस अब्राम? याच्याकडून तर विश्वासाबाबत कितीदा अडखळणे झाले. मग याच्या विश्वासाला त्याचे न्यायीपण असे का गणण्यात आले? अब्रामाच्या विश्वासाच्या जीवनाची ही नुकतीच सुरुवात होती आणि त्याच्यासमोर आलेल्या 2 परीक्षांमध्ये जरी तो अनुत्तीर्ण झाला असला तरी पुढच्या अत्यंत मोठ्या परीक्षांच्या वेळेस अब्रामाने प्रशंसनीय असा विश्वास प्रगट केला. आणि त्यापैकी जी पहिली परीक्षा होती तिच्या संदर्भात असे म्हटले आहे की अब्रामाचा विश्वास त्याच्यासाठी न्यायीपण असा गणला गेला. आपण त्याविषयी नंतर अभ्यास करणार आहोत. श्रोत्यानो, अब्रामाच्या जीवनातल्या या प्रसंगाच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला हवी की जरी अब्राम खाली पडला तरी तो पुन्हा उठला आणि त्याने विश्वासाने देवाच्या मागे चालणे सोडले नाही. अब्रामाप्रमाणे
किंवा उधळ्या पुत्राप्रमाणे असलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाला देव पित्याकडे ख्रिस्ताद्वारे जाता येते. तो त्यांचा स्वीकार करण्याकरिता सतत तयार असतो. आता 5वं वचन पहा. 13वा अध्याय आणि 5वे वचन. अब्रामाबरोबर लोट जात होता, त्याचीही मेंढरे, गुरेढोरे व पाले होती. अब्रामाप्रमाणे लोटही श्रीमंत असावा. लोटाचा उल्लेख अगदी पहिल्यापासून ते सदोम व गमोरा या शहरांचा नाश देवाने केला त्यानंतरही आहे. लोटाचे अब्रामाबरोबर जाणे घातक व अयोग्य होते, हे या घटनेतून परमेश्वर आम्हाला आता शिकवणार आहे. आता लोटाची मेंढरे, गुरे व त्याचे डेरे यांच्या विपुलतेमुळे काय झाले ते आपण पुढच्या वचनातून वाचूया. 6 आणि 7 वचन आम्हाला सांगतं, त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना. शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी यांची वस्ती होती. श्रोत्यानो, तुम्ही जर देवाच्या वचनाला तुमच्यासोबत बोलू दिले तर तुम्हाला समजेल की ते खरोखर फार सुंदर आहे. तुमच्या लक्षात आले का श्रोत्यानो, की अब्रामाला मिसर देशात 2 गोष्टी मिळाल्या आणि त्यामुळे त्याला दुःख सहन करावे लागले. एक तर त्याने तेथे मिळवलेली संपत्ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने मिस्रातून आणलेली एक मिस्री दासी हगार. तिच्याविषयी आपण नंतर पाहणारच आहोत. परंतु सध्या त्याच्याजवळ जी संपत्ती होती तिच्यामुळे त्याच्या व लोटाच्या नोकरांमध्ये कलह निर्माण झाला व ते वेगवेगळे झाले. आणि श्रोत्यानो, येथे पुन्हा एकदा सांगितले आहे की त्यावेळेस कनानी व परिज्जी देशात राहत होते. याचा अर्थ असाही होऊ शकतो की या लोकांच्या वर्तनाचा त्यांच्या नोकरांवर प्रभाव झाला असावा. अब्राहम व लोट यांच्या नोकरांमध्ये भांडणे झाली तेव्हा बहुतेक कनानी व परिज्जी लोकांनी त्यांच्याविषयी कुजबूज केली असणार. ते आपसात कसे भांडण करतात याची रसभरीत वर्णने मसाला लावून एकमेकांना त्यांनी सांगितली असणार. ते म्हणाले असणार, पहा ते कसे भांडत आहेत. ते जेव्हा देशात आले तेव्हा त्यांनी जिवंत देवासाठी वेदी बांधली आणि आमच्यासाठी अब्राम तर एक उदाहरण होता. तो येथे पहिल्यांदा आला तेव्हा तो आम्हाला इतका चांगला वाटला. तो प्रामाणिक होता, खरे बोलणारा होता आणि आता पहा त्यांच्यात कशी भांडणे चालू आहेत. मला श्रोत्यांनो आपणाविषयी काहीच माहिती नाही. आपल्या धर्मप्रांतांविषयी मला माहिती नाही. पण आमच्या शहरामध्ये मंडळांमध्ये अंतर्गत कलह सुरू आहेत. मंडळीच्या बाहेर असलेल्या तारण न पावलेल्या माणसाला त्या कलहांविषयी सर्व काही माहिती आहे आणि ती भांडणे पाहून तो म्हणतो, जर ख्रिस्ती धर्म असाच आहे तर तो मला नको आहे. भांडण करण्यासाठी मला मंडळीची गरज नाही. मी मंडळीच्या बाहेर भांडण करू शकतो. प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना व आम्हाला उद्देशून असे म्हटले नाही की तुम्ही जर सनातनी असाल व मंडळी संघटित कराल तर लोक तुम्हाला माझे शिष्य म्हणून ओळखतील. असे नाही श्रोत्यानो. तो योहानकृत शुभवर्तमान 13वा अध्याय 35व्या वचनात म्हणाला, योहानकृत शुभवर्तमान 13वा अध्याय 35वे वचन, तुमची एकमेकांवर प्रीती असली तर यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. श्रोत्यानो, आपल्या मंडळांमध्ये जेव्हा भांडणे होतात तेव्हा कनानी व परिज्जी लोक ते पाहत असतात, हे लक्षात घ्या. मला अनेक असे नामधारी ख्रिस्ती माहिती आहेत जे याच कारणामुळे ख्रिस्ताकडे येण्याचे नाकारतात. श्रोत्यानो, ह्यावेळेला जेव्हा आपण आपल्या जीवनाचे परीक्षण करीत आहात तेव्हा एक दृष्टी टाकून पहा की आपण कशा प्रकारचे जीवन व्यतीत केलेले आहे. काय आपल्या जीवनातील गोष्टींमुळे इतरांना ठोकर लागली आहे? ख्रिस्ताकडे लोक येण्याचे सोडून ते ख्रिस्तापासून दूर गेलेले आहेत. आपली साक्ष कशी आहे? आज परीक्षण करा आणि ज्या काही चुका झालेल्या आहेत त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येऊन क्षमा मागा आणि त्याला म्हणा, प्रभू तू माझी मदत कर की माझ्या जीवनाकडून एक जिवंत साक्ष मी लोकांच्या समोर ठेवावी. माझ्या जीवनाकडे पाहून लोक तुझ्याकडे आकर्षित व्हावेत. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.